नमस्कार मित्रांनो, आपण जी केचे क्वेश्चन पाहत आहोत आणि या अगोदर आपण 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि आजचा हा आपला तिसरा व्हिडिओ आहे. तर पहिले 2 व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर ते पाहून घ्या, तुम्हाला नक्कीच येणाऱ्या परीक्षांमध्ये फायदा होईल. तर आज आपण पाहणार आहोत पुणे ग्रामीणचे क्वेश्चन जी केचे. तर पहिला क्वेश्चन आहे, भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण? तर भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या सुचेता कृपलानी आणि त्या कोणत्या राज्याच्या होत्या? ती उत्तर प्रदेश या राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या होत्या त्या. पुढचा क्वेश्चन आहे, पोसायडन हे रशियाने विकसित केलेले पाण्याखाली चालणारे ड्रोन. पोसायडन काय? पाण्याखाली चालणारे ड्रोन आहे. ते कोणत्या ऊर्जेवर चालते? तर ते अणुऊर्जेवर चालते. पंचायत समितीच्या उपसभापतींची निवड किती कार्यकाळासाठी होते? तर पंचायत समितीच्या उपसभापतींची निवड ही 2.5 वर्षांसाठी होत असते. पुढचा क्वेश्चन आहे, पोलीस हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर पोलीस हा विषय राज्य सूचीमध्ये येतो मित्रांनो. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळापैकी चुकीची जोडी ओळखा. पहिला ऑप्शन आहे पेशवा म्हणजे मोरोपंत त्र्यंबक पिंगळे, बरोबर आहे. दुसरा पर्याय आहे सचिव सुरनीस अण्णाजी दत्तो, हे पण ऑप्शन बरोबर आहे. तिसरा ऑप्शन आहे सेनापती सरनोबत हंबीरराव मोहिते, हा पण ऑप्शन बरोबर आहे. चौथा ऑप्शन आहे सुमंत म्हणजे डबीर. तर चौथा जो ऑप्शन आहे ना तो चुकीचा आहे. तर सुमंत डबीर हे मोरेश्वर पंडितराव नाही तर रामचंद्र त्र्यंबक डबीर हे होते. रामचंद्र त्र्यंबक डबीर हे लक्षात ठेवा. महाराजांचे थोडक्यात ते परराष्ट्र मंत्री होते. थोडा टेक्निकल प्रॉब्लेम येत आहे मित्रांनो. जागतिक जैविक इंधन बायोफ्युल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर जागतिक जैविक इंधन दिन हा 10 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. खालीलपैकी मोलॅसिस बेसिन कोणत्या राज्यास म्हणतात? तर मोलॅसिस बेसिन हे मिझोरम या राज्यास म्हणतात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 या योजनेत पात्र होण्याकरिता महिलांचा कोणता वयोगट आहे? तर 21 ते 60 वर्षे यामधील सर्व महिला म्हणजे ज्या महिला त्या क्रायटेरिया पूर्ण करतात त्या या योजनेचा लाभ घेऊ शकतात. इन्सुलिन हे प्राण्यांच्या कोणत्या अवयवामधून स्रवणारे संप्रेरक आहे? तर इन्सुलिन हे स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाजमधून स्रवणारे संप्रेरक आहे. मृदेतील कोणत्या घटकद्रव्यामुळे मृदेला काळा रंग प्राप्त होतो? तर मृदेतील टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट हे नाव लक्षात ठेवा. या घटकामुळे मृदेला काळा रंग प्राप्त होतो. जगप्रसिद्ध वेरूळ लेणी ही कोणत्या राजघराण्याच्या कालखंडात तयार झाली? जगप्रसिद्ध वेरूळ लेणी ही राष्ट्रकूट राजघराण्याच्या काळात तयार झाली. महाराष्ट्रातील संतांचा योग्य कालानुक्रम कोणता? तर महाराष्ट्रातील संतांचा आपल्याला एक योग्य त्यांच्या काळानुसार क्रम लावायचा होता. तर पर्याय क्रमांक बी हे बरोबर उत्तर येईल. संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज आणि संत तुकाराम महाराज हा सिक्वेन्स बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन आहे, धबधबा व तो कोणत्या जिल्ह्यात आहे याबाबत चुकीची जोडी ओळखायची आहे? तर सहस्रकुंड नांदेड बरोबर आहे. दरेकसा गोंदिया बरोबर आहे. व्याघ्रेश्वर सिंधुदुर्ग बरोबर आहे. पण पर्याय क्रमांक सी मार्लेश्वर रायगड दिलंय. तर बरोबर काय पाहिजे मित्रांनो, मार्लेश्वर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे मार्लेश्वर, रत्नागिरी. जुलै 2025 मध्ये युनेस्कोने महाराष्ट्रातील किल्ल्यांचा
जागतिक वारसा यादीत मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या नावाने समावेश केला? खालीलपैकी कोणता जिल्हा त्या यादीत नाही? तर पर्याय क्रमांक डी पुरंदर हा किल्ला त्या यादीमध्ये नाही. आणि कमेंट करून सांगायचं मित्रांनो. 11 जिल्हे महाराष्ट्रात आहेत आणि एक जिल्हा दुसऱ्या राज्यामध्ये आहे. तो कोणता किल्ला आहे त्याचं नाव कमेंट करून सांगा. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? तर महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र आहे खोपोली. भूमध्य समुद्राला अटलांटिक महासागरासोबत जोडणाऱ्या सामुद्रधुनीचे नाव काय? तर भूमध्य समुद्राला अटलांटिक महासागरासोबत जोडणाऱ्या सामुद्रधुनीचे नाव आहे जिब्राल्टरची सामुद्रधुनी. खालीलपैकी कोणत्या देशाने ICC T20 क्रिकेट पुरुष विश्वचषक 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेळा जिंकलेला नाही? तर वेस्ट इंडिजने 2 वेळा जिंकलेला आहे. इंग्लंडने पण 2 वेळा जिंकलेला आहे. भारताने तिसऱ्यांदा यावेळेस वर्ल्ड कप जिंकला आणि ऑस्ट्रेलियाने फक्त एकदाच जिंकलेला आहे मित्रांनो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक डी हे आपलं बरोबर उत्तर होईल. लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडण्याकरिता किती सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे? तर लोकसभेमध्ये जर अविश्वास प्रस्ताव मांडायचा असेल तर 50 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे मित्रांनो. पुढचा क्वेश्चन आहे डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणत्या समाज सुधारकांनी केली? तर डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली. लाहोर अधिवेशन 1929 मध्ये काँग्रेसने कोणता ठराव मंजूर केला? तर लाहोर अधिवेशन 1929 मध्ये काँग्रेसने पूर्ण स्वराज ठराव मंजूर केला आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित नेहरू. संगणकाच्या भाषेत CPU म्हणजे काय? CPU म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. पर्याय क्रमांक बी बरोबर उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन आहे जर्मन सिल्वर हा मिश्र धातू खालीलपैकी कोणत्या धातूपासून बनवतात? तर जर्मन सिल्वर हा मिश्र धातू कॉपर, झिंक आणि निकेल या 3 धातूंपासून बनवतात. लक्षात ठेवा, जर्मन सिल्वर, कॉपर, झिंक आणि निकेल. तर इथे एक पर्याय क्रमांक 1 आहे मित्रांनो. कॉपर आणि झिंक यापासून काय बनते? पितळ. कॉपर आणि झिंकपासून काय तयार होते? पितळ. तर याला एक मी अशी ट्रिक आहे की ट्रिक केलेली आहे. पितळची कसं जर विचारलं पितळ हा मिश्र धातू कोणत्या धातूंपासून तयार होतो? तर लक्षात ठेवायचं QG पितेहो. काय? QG पितेहो. कॉपर, झिंक आणि पितेहोचं पितळ. 2024 मध्ये ब्रिक्समध्ये नवीन सदस्य म्हणून खालीलपैकी कोणता देश सहभागी झाला? तर 2024 मध्ये ब्रिक्समध्ये सौदी अरेबिया नवीन सदस्य म्हणून सहभागी झाला. ब्रिक्सचा फुल फॉर्म काय होतो? B म्हणजे ब्राझील, R म्हणजे रशिया, I म्हणजे इंडिया आपला भारत, C म्हणजे चायना आणि S म्हणजे साऊथ आफ्रिका. 2025 मध्ये कोणत्या देशाने AI सेफ्टी समिटचे आयोजन केले? तर 2025 मध्ये AI सेफ्टी समिटचे आयोजन फ्रान्स या देशाने केले होते मित्रांनो. AI सेफ्टी समिट 2025 फ्रान्स. भारताच्या गगनयान मोहिमेचे उद्दिष्ट काय? तर भारताच्या गगनयान मोहिमेचे उद्दिष्ट आहे मानवाला अंतराळामध्ये पाठवणे. आता आपण कोल्हापूर जिल्ह्याचे GKचे क्वेश्चन पाहू. पहिला क्वेश्चन आहे आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो? तर 21 जून. 2025च्या 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण ठरला? तर 2025च्या 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरला होता पृथ्वीराज मोहोळ. पर्याय क्रमांक बी. तर या स्पर्धा कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या? कमेंट करून सांगायचे. नवीन फौजदारी कायदे संपूर्ण भारतात केव्हापासून लागू झाले? तर नवीन फौजदारी कायदे संपूर्ण भारतात 1 जुलै 2024 पासून लागू झाले. पंतप्रधान कार्यालयाचे नवीन नाव काय ठेवण्यात आले? पंतप्रधान कार्यालय म्हणजे PMO.
नवीन नाव काय आहे? सेवा तीर्थ. नव्याने घोषित झालेले सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर सिमलीपाल हे ओडिशा राज्यामधील राष्ट्रीय उद्यान आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत? कमेंट करून सांगा. सध्या मार्च 2026 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर कोण आहेत? RBIचे सध्याचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा. RBIचे सध्याचे गव्हर्नर आहेत. महाराष्ट्रातील कोणत्या खेळाडूने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 एअर मीटर रायफल प्रकारात कांस्य पदक पटकावले? तर स्वप्नील कुसळे यांनी 50 मीटर एअर रायफल प्रकारात ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावले होते. कोणत्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रोजेक्ट महादेवा सुरू केला? तर प्रोजेक्ट महादेवा हा फुटबॉल खेळासाठी प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केला होता. ज्यावेळेस मेस्सी भारतात आला त्यावेळेस मुंबईमध्ये कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली होती. कोणाच्या जयंती दिवशी राष्ट्रीय युवक दिवस साजरा केला जातो? तर स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 12 जानेवारीला राष्ट्रीय युवक दिवस साजरा केला जातो. 12 जानेवारी लक्षात ठेवा. कधी कधी तारीख पण विचारतात. राष्ट्रीय युवक दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो असा क्वेश्चन बऱ्याच वेळा आलेला आहे आणि पुढे पण येऊ शकतो. त्यामुळे तारीख लक्षात ठेवा. 2022 साली भारताने प्रथम कोणत्या देशामधून चित्ते आणले होते? तर नमिबिया या देशामधून भारताने चित्ते आणले होते आणि ते कोणत्या नॅशनल पार्कमध्ये सोडले होते? तर कुनो नॅशनल पार्क कुठे येते? मध्य प्रदेशमध्ये. भारतात साधारणतः किती वर्षांनी वेतन आयोगाची स्थापना केली जाते? तर भारतात साधारणतः 10 वर्षांनी वेतन आयोगाची स्थापना केली जाते. कोणता मासा महाराष्ट्र राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आला आहे? तर सिल्वर पापलेट हा महाराष्ट्र राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता 1860 ऐवजी आता कोणता नवीन कायदा आला आहे? तर आता पर्याय क्रमांक D भारतीय न्याय संहिता. 21वे जागतिक मराठी संमेलन शोध मराठी मनाचा कुठे पार पडले? तर पणजी या ठिकाणी पार पडले मित्रांनो. पुढचा क्वेश्चन आहे वंदे मातरम या गीताला वंदे मातरम या गीताला 7 नोव्हेंबर 2025 रोजी किती वर्षे पूर्ण झाली? तर 7 नोव्हेंबर 2025ला वंदे मातरम या गीताला 150 वर्षे पूर्ण झाली. ATSचे विस्तारित रूप काय आहे? ATSचा फुल फॉर्म विचारला आहे. तर उत्तर होईल पर्याय क्रमांक B अँटी टेररिझम स्क्वॉड. कोल्हापूर पोलीस परिक्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणता घटक नाही? तर कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये पर्याय क्रमांक C सोलापूर शहर हा घटक येत नाही. महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासन मुंबई पोलीस अधिनियम 1951 नुसार चालते. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक आहेत सदानंद दाते. पोलीस दलातील या पदाचा उतरता क्रम लावायचा. पदांचा उतरता क्रम लावा. तर पहिला 1 नंबरचा काय आहे? अप्पर पोलीस महासंचालक, त्यानंतर पोलीस महासंचालक, पोलीस उपमहानिरीक्षक, त्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक. तर बरोबर उत्तर काय होईल? सर्वात अगोदर सर्वात मोठी पोस्ट कोणती? पोलीस महासंचालक. त्यानंतर येथील अप्पर पोलीस महासंचालक, त्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस उपमहानिरीक्षक. पोलीस उपमहानिरीक्षक म्हणजे DIG. त्यानंतर त्यांच्या वरची पोस्ट आहे विशेष महानिरीक्षक IG. त्यानंतर वरची पोस्ट आहे अप्पर पोलीस महासंचालक आणि सर्वात टॉपची पोस्ट कोणती पोलीसमधील? पर्याय क्रमांक B 2 नंबरचं पोलीस महासंचालक म्हणजे DG.
महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी खोटे आहे. तर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक या ठिकाणी आहे. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे शाहू मिल कधी स्थापन केली? तर राजर्षी शाहू महाराजांनी शाहू मिल कोल्हापूर येथे 1906 स्थापन केली. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे हे काम होते. तर आताच आपण सुमंत या पदावर पुणे ग्रामीणच्या क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन होता आणि पुन्हा कोल्हापूरला पुन्हा म्हणजे त्या टॉपिकशी रिलेटेड क्वेश्चन इथे पण आलेला आहे. तर सुमंत यांचं काम काय असायचं? तर परराज्यांशी संबंध ठेवणे, थोडक्यात ते काय होते? परराष्ट्र मंत्री होते. चंद्राच्या अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत येणाऱ्या पंधरवड्यास काय म्हणतात? तर अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंतचा पंधरवडा असतो त्यास शुक्ल पक्ष म्हणतात आणि पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंतचा कृष्ण पक्ष. पुढचा क्वेश्चन आहे, भारताचे स्थान पृथ्वीवर कोणत्या गोलार्धात आहे? तर भारताचे स्थान हे ऑप्शन झाकवतोय. एक मिनिट हा मित्रांनो. भारताचे स्थान पृथ्वीवर उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे. पर्याय क्रमांक डी, उत्तर पूर्व गोलार्धामध्ये भारताचे स्थान आहे. तर व्हिडिओ मोठा होतोय, आपण इथेच थांबू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये राहिलेल्या जिल्ह्यांचे क्वेश्चन कव्हर करू. थँक्यू.